डोंगरावरती मोठमोठे दगड आहेत, मला ते बघितलं जिथे फरशी, शाहावादी फरशी म्हणतात, ती फरशी विकत मिळते, त्याच्या अल्ल्याड पल्ल्याड ते डोंगर आहे, फरशी पण भरपूर आहे, पण डोंगर जे आहेत त्या डोंगरावरती मोठमोठाले प्रचंड दगड आहेत, झाडं अजिबात नाही. माझा एक मित्र काय म्हणाला की काय आपण दगड बघायला चाललोय, काय दगड काय बघायचे, आपल्याकडे काय दगड नाही. मंदिर बघायला गेलो तर मंदिरात सगळे दगडच असतात, काय दगड 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 बघायला आपण येतोय. मूर्ती बघितली, दर्शन घेतलं, काम झालं. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला शिकता जाता, तेव्हा असे निराशावादी विचार मनात येणं बरोबर. आस्वाद घ्यायला शिकलं पाहिजे, चव घ्यायला शिकलं पाहिजे, आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. निराशावादी लोक आनंदाच्या क्षणी देखील दुःखीच असतात, कारण त्यांना उद्याची किंवा कुठल्या तरी गोष्टीची चिंता. अंधार किती पडला हे बघण्यासाठी ते दिवा विझवतील आणि अंधार बघायला जातात. म्हणजे ज्या उजेडात ते काम करतायत ते दिवे बंद करतील घरातले आणि तो अंधार बघतील. ही जी प्रवृत्ती आहे अंधार बघण्याची किंवा बघायला जाण्याची, ही प्रवृत्ती ही निराशावादी. ते आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे शोधतात, प्रतिभा शोधत नाही. प्रतिभा शोधत नाही तर त्या आरशावर पडलेल्या तड्याचाच विचार करणार आहेत, कारण ती त्यांची प्रवृत्ती पडलेली असते. ते उत्तम आनंद देऊ शकत नाहीत. आरोग्य चांगलं आहे, तब्येत चांगली आहे, याविषयी ते विचार करणार नाही. तब्येत कशी बिघडली, मला कसा तोय, सध्याच्या स्थितीमध्ये कसा त्रास होतो, खाणं कसं कमी याचं असतं आणि त्यामुळे कसं, अशा गोष्टींच्या अशा गोष्टींची कारण परंपरा शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही निराशावादी माणसाची प्रवृत्ती किंवा ही उदाहरणं ही इंडिकेट करणारी. ते परिस्थिती बिघडेल म्हणून थांबत नाहीत, तर परिस्थिती बिघडवतात. परिस्थिती बिघडवण्याची त्यांची प्रवृत्ती असते, वृत्ती असते, आणि ती वृत्ती निर्माण न होऊ देणं हे आपल्याच हातात. आपणच विचार केला पाहिजे, आपणच म्हटलं पाहिजे की त्यात काय वाईट वाटायचं कारण आहे. दगड बघायला नाही घालवलं आपण, त्या दगडातलं सौंदर्य बघायला लागलोय किंवा त्या बाजूचं निसर्ग सौंदर्य बघायला लागलोय. ह्या तऱ्हेची प्रवृत्ती वाढवणं, निर्माण करणं, विकसित करणं हे प्रत्येकाचं आपलं काम आहे असं मी म्हणतो. तुम्हाला कुठल्या गोष्टी तर सांगायला नकोय, पण ह्या अशा घडतात म्हणून कुठेतरी बोलायला. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही, सगळ्यांना माहिती. पण निष्कारण धोका कशाला घ्या म्हणून परिश्रम करायचे, कशाला उगाच बाहेर पडायचं, काय गरज आहे, काय ते कष्ट करायची गरज आहे. इतकं चांगलं अक्षर व्यवस्थित काढलं पाहिजे की ते दुसऱ्याला समजलं पाहिजे, इतकं व्यवस्थित लिहिण्याचं काय कारण आहे. आपल्याला लिहून टाकून त्याला कळायला कळेल, नाही तर गेल समजून तो, ती जबाबदारी त्याची आहे. अशा तऱ्हेची प्रवृत्ती ठेवणं हे बरोबर होणार. आशावादी लोकांच्या बाबतीमध्ये हे निराशावादीचं उदाहरण झाली. आशावादी लोकांच्या बाबतीमध्ये ही आशावादी माणसं मनाने एवढी खंबीर असतात, इतकी कणखर असतात की कुठलाही आघात झाला तरी त्यांची मनःशांती ढळत नाही. पक्के असतात की असं हे घडणार आहे, त्याला आपण तोंड दिलं पाहिजे, त्याला आपण चांगला मार्ग काढला पाहिजे, चांगली प्रवृत्ती निर्माण करून त्यातनं चांगलं कसं होईल हे बघितलं पाहिजे. भेटणाऱ्या माणसाची आरोग्य, सुख वगैरे गोष्टींची चर्चा केली पाहिजे. दुःखी गोष्टींची चर्चा करणं बरोबर नाही. तो कोरोना किती वाढलाय, वर्तमानपत्रात येत आहे, त्याच्याविषयी सतत चर्चा करणं आणि दुःख करणं हे बरोबर होणार नाही. आपण काय विचार केला पाहिजे की आता कुठला मार्ग निघेल, आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण कसं लोकांमध्ये मिसळताना काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती लस कुठली निघाली तर ती घेतली पाहिजे की नाही, अशा तऱ्हेचा विचार हे आशावादी माणसाचं. म्हणून प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू, प्रकाशाची बाजू, चांगली बाजू ही आशावादी माणसाला बघत असतात, हीच त्यांचं लक्षण असतं. ते हाती घेतलेल्या कामाबद्दल नेहमी आशावादी असतात. ते काम अधिक चांगलं कसं होईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात. उत्तम दर्जाचीच अपेक्षा करतात प्रत्येक गोष्टी. मी तुम्हाला पत्र पाठवलंय तर मी चांगल्या अक्षरात कसं येईल, नीट पॅरेग्राफ कसा करेल, ओळ कशी सोडेल, कागद जास्त खर्च होऊ नये म्हणून घाईघाईत कसं तरी लिहून पाठवायचं किंवा कसं तरी लिहायचं. तुमच्या लिहिण्यामुळे किंवा
ते बघितल्यामुळे दुसऱ्याला आनंद वाटला पाहिजे अशी तुमची कृती असली पाहिजे. कोणतीही कृती असू दे ती दुसऱ्याला आनंद वाटणारी असली पाहिजे. स्वतःच्या यशासाठी जेवढे उत्सुक असतात ते आशावादी लोक, ते तेवढेच आशावादी दुसऱ्याच्या यशासाठी देखील असतात. म्हणजे माझं भलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी त्यांची प्रवृत्ती असत नाही. आणि ही जर वृत्ती असेल तर ती नष्ट करता येते. त्याचं भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. माझं व्हावं ही अपेक्षा आहे. ही प्रत्येकाची अपेक्षा असते. कारण मनुष्य हा मूलतः स्वार्थी प्राणी. पण हा स्वार्थ इतका मर्यादित, इतका स्वतःपुरता असतं, बरोबर नाही. म्हणून इतर देखील आनंदी असले पाहिजे. त्यांचं देखील भलं झालं पाहिजे. त्यांचं देखील चांगलं झालं पाहिजे. अमुक एक कोर्स कर, त्या कोर्स तुला माहिती आहे, अमक्या ठिकाणी मिळेल, तमक्याकडे मिळेल. अमुक गोष्ट कर. तू तुझं एक नेहमी काम करतो, त्याच्या व्यतिरिक्त तू आणखी काही करू शकतोस. चांगलं ड्राफ्टिंग करू शकतोस. तू चांगलं भाषांतर करू शकतोस. एखादी केस तुमच्याकडे आली आणि त्याचं भाषांतर करायचं असेल, तर वकील मंडळी म्हणून तुम्हाला अनुभव असतो आणि त्या अनुभवातून शब्द गेलेले असतात. त्या शब्दांमुळे तुम्हाला त्याचं मराठीत भाषांतर करता येणं, हिंदीत भाषांतर करता येणं किंवा मराठीचं इंग्रजीत भाषांतर करता येणं, या शक्य गोष्टी आहेत. या शक्य गोष्टी ऍडिशनल गोष्टी आहेत. तुमची वकील सोडून तुम्ही करा असेल म्हणणार नाही, पण काहीतरी ते करता येणार आहे आणि ते करता येणं हे चांगलं असतं. आपण सांगतो तुम्हाला, इथे गोवाकर वकील आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं. मला त्यांनी बोललं होतं. तर वाचा म्हणाले सर आणि काय असेल तर सांगा. तर मी म्हटलं तुमचं वय आहे हे 89 वर्षाचं आहे. तुमचा वकिली क्षेत्रातला इतका प्रचंड अनुभव आहे की माझं तेवढं वय नाही, तेवढा अभ्यास नाही आणि तेवढी प्रॅक्टिस पण नाही. तर मी तुम्हाला काय सांगणार, थोडं वाचतं खरं. वाचलं. वाटलं बा हे असं असलं तर बरं होईल. असं वाटणं ही माझी संकल्पना. योग्य आहे की नाही तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. त्यांच्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली होती ती एका जजने लिहिली. आता आहे ते पुस्तक. त्या जज साहेबांनी सांगितलं की खरं सांगतो मला वेळ नाही. तुम्हीच तुमची ती प्रस्तावना लिहा, ती माझ्याकडे पाठवा आणि मी मला वाटलं तर त्यात दुरुस्त करून सही करून पाठवा. ते काय म्हणाले, खरं सांगू का सर, मला अशा तऱ्हेचं लिखाण करण्याची सवय नाही. प्रस्तावना त्याच्याविषयी काय होतं. तुम्ही मला ते लिहून दिले तर तेवढं बरं होईल. आत्ताची गोष्ट आहे, 2-3 महिन्यापूर्वी. म्हटलं अहो मी लिहून देईन तुम्हाला, पण ते बरं नाही सर. पण काय हरकत नाही ना, त्याने स्पष्ट सांगितलंय आणि लिहूनच कळवलं होतं की मला वेळ नाही. प्रस्तावना तुम्हाला काय ते पुस्तकाच्या अनुषंगाने लिहायची असेल ती लिहा आणि मला काही वाटलं तर मी बदल करेन. ती प्रस्तावना मी लिहून पाठवेन. ती छापून आण. त्यातली फक्त शेवटची एक ओळ त्यांनी वाढवली. की ह्या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा वगैरे वगैरे करू शकतो ना आपण. हे म्हणजे अशा तऱ्हेचं ऍडिशनल इतर काम ज्याच्यात आनंद मिळू शकेल इतरांना किंवा इतरांचा फायदा होऊ शकेल अशा तऱ्हेचं काम आपण करू शकतो. अशी अनेक कामं आजूबाजूला असतात आणि ती आपण केली पाहिजे असं माझं मत. म्हणून यशस्वी आणि अयशस्वी माणसामध्ये जो काही फरक असतो त्यातला महत्वाचा भाग, यशस्वी मनुष्य नेहमी समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न, ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न, जितकी सोडवता येईल तेवढी तो सोडवतो. आणि अयशस्वी मनुष्य फक्त अडचणींचा बाऊ करतो. ते काही अक्षर चांगलं नाही, ते काय मला एवढा वेळ नाही, काहीतरी कारण तो सांगणार, अडचणींचा बाऊ करतो. यशस्वी मनुष्य हा सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो. कसं करायचंय, टप्पे कोणते असतील, कोणता टप्पा महत्वाचा असेल आणि कशा तऱ्हेने आपण ते काम पूर्ण करायचं. निदान काम पूर्ण नाही झालं तर पहिला टप्पा पुरा झालाय, दुसरा झालाय, तिसरा झालाय, कुठेतरी काही टप्प्यांपर्यंत काम झालेलं आहे अशी स्थिती मी निर्माण करू शकतो. पण अयशस्वी मनुष्य हा फक्त काम टाळण्यासाठी सबबी साधत असतो. मला वेळ नाही, अरे इतके काम पडले की याच्यापेक्षा महत्वाचं काम माझं, अशा तऱ्हेच्या कुठल्या तरी सबबी पुढे करणं ही त्याची प्रवृत्ती असते. तुमचं काम मी करून देतो, तुमच्या कामाला मी मदत करतो, तुम्हाला हातभार लावतो. मदत असं उपकाराची भावना नाही, पण मी करू शकतो, मला वेळ आहे, मी करेन थोडंसं तुम्हाला मदत. अशी यशस्वी माणसाची प्रवृत्ती असते. ते काम माझं नाही, इतकं फालतू काम मी करत नाही, अशा तऱ्हेचं काम करायला मला आवडत नाही. ही निराशावादी किंवा अयशस्वी माणसाची वृत्ती असते.
यशस्वी माणूस जो असतो प्रत्येक समस्येला त्याच्याकडे उत्तर असतं. किती कठीण समस्या असतात, आपल्याला तुम्हाला हे माहिती आहे, किती कठीण समस्या असतात, उत्तर नसेल माझ्याजवळ तुम्ही माझ्या शेजाऱ्याकडे विचारेल ना, मला काय अडचण येतात, त्यांना लाज वाटायचं काय कारण आहे मला, की त्यांना विचार खाऊ या काय त्याची केस, ही केस कुठली आहे, कुठला कायदा लागू होता, कुठला कलम लागू होतं, हे मी इतरांना विचारेन. त्यासाठी मी उगाच सहावी मला वेळ नाही, मला सवड नाही, ते असले काम मी करत नाही, अशा तऱ्हेची अयशस्वी माणसाची वृत्ती त्याची नसते. गोष्ट कठीण असेल असं तो म्हणेल, पण ते अशक्य नाही. कठीण असेल, पण अशक्य नाही. अशक्य का नाही? मला जमणार नसेल तर ती मी कोणाचं तरी सहाय्य घेऊन ती जमवू शकेल. कोणाचं एकाचं, दोघांचं, तिघांचं सहाय्य घेऊन ती कठीण गोष्ट मी शक्य करू शकेल. पण अयशस्वी मनुष्य शक्य असेल, पण कठीण आहे असंच म्हणत आहे. शक्य असेल बुवा जमेल कठीण आहे. आपल्याला नाही जमत. आपण नाही करत. यशस्वी मनुष्य हा चुकल्यानंतर माझी चूक झाली आहे, हे प्रामाणिकपणे कबूल करेल. चूक झाली. हे नको करायला पाहिजे होतं किंवा हे पुस्तक मी वाचायला नको होतं किंवा मी केसचा संदर्भ घेतला हा माझा चुकलेला आहे. हे यशस्वी मनुष्य प्रामाणिकपणे कबूल करेल. अयशस्वी मनुष्य माझी काही चूक नाही. काय जे असेल ते दुसरेच चूक. आपण जे फोडायचं ते दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं आहे, ही अयशस्वी माणसाची प्रवृत्ती असते. म्हणून यशस्वी माणसाची प्रवृत्ती ही चूक कबूल करणं आणि काय बरोबर आहे याचा शोध घेणं ही यशस्वी माणसाची प्रवृत्ती. यशस्वी मनुष्य हा नेहमी वचनबद्ध असतो. मी याप्रमाणे करीन असं तो म्हणतो आणि तो त्याप्रमाणेच करतो. हा अयशस्वी मनुष्य फक्त आश्वासनं देत असतो, दुसरं काही करत नाही. यशस्वी मनुष्य स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते काम मला करायचंय, त्याचं माझंही स्वप्न आहे. ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून, तो आराखडा समोर ठेवून, ते प्लॅनिंग समोर ठेवून धडपड करत असतो, काम करत असतो, कष्ट करत असतो आणि शेवटापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. अयशस्वी मनुष्य फक्त कागदी घोडे नाचवणं, हे असं आहे, ही अडचण आहे, सरकारची मदत होत नाही, आर्थिक मदत मिळणार नाही, कुठेतरी मदत मिळत नसेल तर कशाला मी करायचं वगैरे वगैरे. यशस्वी मनुष्य असं म्हणेल, कोणी जर ते करायला तयार नसेल तर मीच ते करेन, मीच ते केलं पाहिजे. अयशस्वी मनुष्य म्हणेल, काहीतरी आपोआप घडलं तर ते होईल तर बरं. काहीतरी म्हणजे ही जी वृत्ती आहे परमेश्वरावर अवलंबून राहण्याची, परमेश्वरावर अवलंबून राहणं याचा अर्थ समजावून घ्या. परमेश्वरावरती विश्वास असतं, परमेश्वरावरती श्रद्धा असतं, हा चांगला पण अवलंबून असेल माझा हरी तर देईल परगावारी, ही प्रवृत्ती अयशस्वी माणसाची असते. यशस्वी मनुष्य हा ध्येयाने प्रेरित झालेला असतो. अयशस्वी मनुष्य ध्येयापासून दूर असतो. तो नेहमी कुठले तरी बंडल बांधतो. सकारात्मक शक्यतांचा यशस्वी मनुष्य विचार करतो. आता यशस्वी मनुष्य हा शब्द मी जेव्हा वापरतोय तेव्हा तो आशावादी मनुष्य आहे हे तुम्ही विचार. आशावादी मनुष्याची जी प्रवृत्ती असते ती यशस्वी माणसाची. नैराश्यवादी किंवा निराशावादी माणसाची जी प्रवृत्ती असते ती अयशस्वी माणसाची वाटचाल करणारी प्रवृत्ती असते किंवा अयशस्वी माणसाची प्रवृत्ती असते. यशस्वी मनुष्य यशस्वी शक्यतांचाच विचार करणार. अयशस्वी मनुष्य कुठल्या तरी प्रश्नावर अडून बसणार आणि एकदा घोडं आणलं की आणलं, काम संपलं, काम होत नाही, यश मिळत नाही. यशस्वी मनुष्य परिस्थितीवरती नियंत्रण ठेवतो. अयशस्वी मनुष्य मनुष्य परिस्थितीनुरूप वागतो. यशाकडे बघत नाही. वारा वाहेल तसं वागणं, वारा वाहेल तसं पाठ फिरवणं ही अयशस्वी माणसाची प्रवृत्ती असते. वाऱ्याला तोंड दिलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे आणि पुढे पुढे गेलं पाहिजे, अशा तऱ्हेची त्याची प्रवृत्ती असत नाही. आणि म्हणून यशस्वी मनुष्य किंवा आशावादी मनुष्य त्याची वाटचाल ही नेहमी पॉझिटिव्ह असते. त्या पॉझिटिव्हचा आपण विचार केला. बोलण्याआधी असे यशस्वी मनुष्य 4 वेळा विचार करतो. हे मी बोलावं का? हे इष्ट ठरेल का? त्याचे परिणाम काय होतील? त्याचे दुष्परिणाम काय होतील? अयशस्वी मनुष्य अगोदर बोलतो आणि मग त्याला तोंड देत असतो. यशस्वी मनुष्य कटू गोष्ट सौम्य शब्दात, दुसऱ्याला भावेल अशा शब्दात, दुसऱ्याला आवडेल, पचेल अशा शब्दात सांगतो.
अयशस्वी मनुष्य सौम्य गोष्ट कटू शब्दाचा, म्हणजे यशस्वी मनुष्य कटू गोष्ट, कठीण गोष्ट सौम्य शब्दात सांगून त्याची वृत्ती, दुसऱ्या माणसाची वृत्ती चांगली होण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अयशस्वी मनुष्य साधी गोष्ट, सौम्य गोष्ट कटू शब्दाचा. यशस्वी मनुष्य मूल्यांच्या बाबतीत पक्का असतो. पक्का, मी हे करणार म्हणजे करणार, चांगलं वागणार म्हणजे चांगलं वागणार, असंच वागणार, येणाऱ्या प्रसंगाला मी तोंड देणार, पण मी चांगलंच वागणार. अयशस्वी मनुष्य फक्त त्या गोष्टीकडे बघतो आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे वारा होईल तसं वागतो. त्याच्यापासून मिळणारा जो काही फायदा असेल, गैरफायदा ज्याला आपण म्हणू, तो गैरफायदा मिळवण्याचा तो प्रयत्न. आणि म्हणून आपण नेहमी इतरांनी तुमच्याशी गैरवर्तन करू नये असं तुमचं वर्तन असलं. इतरांनी, तुम्ही तर इतरांशी गैरवर्तन करता कामा नाही. गैरवर्तन याचा अर्थ गैर शब्दांचा वापर इथपर्यंत मर्यादित. इतरांनी धक्का देण्याऐवजी हा अयशस्वी माणूस अगोदरच धक्का देऊन टाकतो, अगोदर शब्द वापरतो, अगोदरच शिवीगाळ करतो किंवा गैरशब्दाचा वापर करतो. म्हणून आशावादी मनुष्य आणि नैराश्यवादी मनुष्य या दोघांमधला विचार करायचा झाला तर आशावादी मनुष्य आवश्यक गोष्टीपासूनच सुरुवात करणं, योग्य गोष्टीपासूनच सुरुवात करणं, नंतर आपल्या आटोक्यात गोष्टी येतील याचा विचार करणं, आटोक्यात येतील अशा गोष्टी सूचना आली माझ्या मुलाकडनं की काही रिपीट होत आहे, एवढी रिपीटची ह्या लोकांना गरज नाही. रिपीट होत आहे मला मान्य आहे, पण आशावाद आणि निराशावाद हे सांगताना यशस्वी आणि अयशस्वी मनुष्य, प्रवृत्ती चांगली आणि वाईट या गोष्टींचा उल्लेख करायचा होता म्हणून तो केला. तो मी जीवनात परिवर्तन घडवायचं असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडाडीने काम केलं तर यश मिळणार. कसे बसे दिवस काढण्यापेक्षा अधिक काही करा, भरभरून जगा, आनंदाने जगा, जीवन समृद्ध करा. नुसतं पाहण्यापेक्षा अधिक काही करा. म्हणजे काय करा, निरीक्षण करा, काळजीपूर्वक बघा. दगड, या दगडातलं सौंदर्य बघा, त्या दगडातली दैवी कलाकृती बघा, त्याच्यामुळे निसर्गामध्ये जे काही सौंदर्य निर्माण होतं ते बघा. दगड म्हणजे या गोष्टी तुम्हाला भावत नाहीत त्या गोष्टी. नुसतं ऐकण्यापेक्षा, श्रवण करण्यापेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न. श्रवण करणं वेगळं, नुसतं श्रवण करणं वेगळं, आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्यात काय आहे, त्याचा गाभा काय याचा प्रयत्न करा. एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि हे संपवण्याचा प्रयत्न. संघर्षाशिवाय आयुष्य नाही असं माझं मत झालंय, पक्क मत. प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त संघर्ष येणारच आहे, कसोटीचे प्रसंग येणारच आहे. परिश्रमाशिवाय विजय मिळत नाही. सुरवंटाचं जे फुलपाखरू होतं, त्या कोशाचं जे फुलपाखरू होतं, त्या कोशाला तुम्ही मदत करून ते कोश सोडवण्याचा प्रयत्न केला, कोशाला, त्या सुरवंटाला 7-2 तासात ते फुलपाखरू मरून जातं किंवा त्या सुरवंटाचं फुलपाखरू होत नाही. प्रयत्न केला तुम्ही ते सोडवण्याचा, मरून जात. त्या सुरवंटाला, त्या कोशाला स्वतःला धडपड करू द्या, त्या धडपडीतनं त्याचं फुलपाखरू होऊ द्या, तर ते जग आहे. आणि जर तुम्ही ते कोश सोडवायचा प्रयत्न केला, तर सुरवंट सोडवायचा प्रयत्न केला, तर ते त्या सुरवंटाचं फुलपाखरू बनत नाही, ते सुरवंट किंवा तो कोश मरून जातो. ही महत्वाची गोष्ट. सुधाचंद्रन हे नाव तुम्ही ऐकलंच, म्हणजे माझ्या काळात ते फार गाजलं होतं. सुधाचंद्रन ही एका पायाने अधूत, एक पूर्ण पाय तिचं तोडलं. पंगुम लंघयते गरीब ही तिच्या बाबतीत, तिच्या नाही, नृत्याच्या बाबतीत तिचा एक पाय गेलेला असून देखील ती उत्कृष्ट नृत्य करायची. ती नर्तिकाच होती. पाय गेल्यानंतर अपघातामध्ये ती नर्तिकाच राहिली आणि ती नृत्य करत राहिली आणि चांगलं नृत्य करत. तसंच चव्हाण नावाचा एक पोलीस मधला कर्मचारी असावा,
पंगुम लंघयते गिरीम, कधी हिमालयावर स्वारी केली. तो लंगडा शिपाई, एका पायाने लग्न असलेला, तो हिमालयाची स्वारी करून गेला. ते कसं शक्य आहे? हे शक्य केवळ स्वयंप्रेरणा यामुळे. प्रेरणा मिळाली पाहिजे. चांगली प्रेरणा मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. चांगली प्रेरणा देणारी असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण चांगल्या प्रेरणा मिळण्यापेक्षा, मिळवण्यापेक्षा, मिळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वयंप्रेरणा कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा. तो प्रयत्न आपल्याला करता येईल असं मला वाटतं. या निमित्ताने एवढं काही बोलता आलं हे तुमच्यासाठी खूप जास्त आहे. याचे सगळे अनुभव तुम्हाला आहेत. याशिवाय वकिली क्षेत्रातले अनुभव आहेत. पण आज काहीतरी गप्पा मारायच्या म्हणून आपण इथे एकत्र आलो आणि अशा तऱ्हेच्या थोड्याशा न आवडणाऱ्या गप्पा आपण मारल्या असं मी म्हणेन. काही विचारायचं असेल तर विचारा किंवा गप्पा मारायच्या असतील तर मारा. नक्कीच सर, आम्हाला आपले विचार ऐकून एक मोठी उभारी मिळाली. खरं तर आज भाद्रपद महिन्याची शुद्ध पंचमी हिंदू धर्मामध्ये ही ऋषी पंचमी म्हणून साजरी केली जाते आणि सप्त ऋषींचं पूजन केलं जातं. आमच्या जीवनामध्ये जे अनेक ऋषी आले त्यातले आपण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहात आणि त्यानिमित्ताने आज आपलं दर्शन आम्हाला झालं, आपले विचार आम्हाला ऐकायला मिळाले. खूपच आनंद झाला. या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म एकच सांगितलं की साधी लाल कोराची मेथीची भाजी मला माहिती नाही असा अज्ञानी माणूस, त्याचं मार्गदर्शन मिळालं असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण अनेक गोष्टींचं मला झालेलं नाही. फक्त गप्पा मारायला काहीतरी विषय मिळाला आणि तो विषय तुम्हीच दिला. नाही सर, नैराश्यवाद विषय तुम्ही दिला म्हणून या विषयावर गुरु हे कायम गुरुच असतात. ते गुरुस्थान आमच्या मनामध्ये आपल्यासाठी आढळ आहे. या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा आनंद सगळ्यांना घेता आला. हे जे सगळं आपलं व्याख्यान आहे हे युट्यूब वरती पण मी टाकणार आहे. मी आर्किटेक्ट आणि ऍडव्होकेट जगदीश घुमरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स. नाही नाही, एक मिनिट थांब, एक मिनिट सर. तुम्ही जे भाजीचं उदाहरण म्हणाला, मला सुद्धा अजून भाजीतलं काहीही कळत नाही. मिसेसने आता मिसेसही ऐकत होती, तिने मला तेच सांगितलं बघा. असं काही नाही. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. निश्चितपणे माझ्यापेक्षा कमी बरेच अनुभव घ्यायचे. चांगले अनुभव त्यांना मिळो. महेंद्रला आज घरी सांगायला एक अथॉरिटी झाली की माझ्या सरांना पण भाजी कळत नाही, मला पण नाही कळत आहे. माझा गुन्हा माफ करायला मिळाला असं त्याला मागणी करता येईल आता. व्यवहाराबद्दल शून्य ज्ञान असलेला मी तुमच्या पुढे नाही नाही, आम्ही पण घरात कामाची वाटणी केलेली आहे. तिने स्वयंपाक करायचा, आम्ही संपवायचा 50-50. महत्वाचं काम हो, नाही तर ते अन्न वाया जाईल. बोला, कोणाला काही बोलायचं असेल तर. येस जगदीश. नमस्कार गुरुतुल्य गोरे सर. मी जगदीश गडकरी, सिव्हिल इंजिनियर आहे म्हणजे, आणि LLB 90 to 93 बॅच मध्ये या सर्वांबरोबर होतो. आज तुमच्याबरोबर एवढ्या वर्षांनंतर एकत्र येऊन तुमच्या विचार परत ऐकण्याची संधी मिळाली, याच्याबद्दल आम्ही सर्व आपले फार ऋणी आहे.